भारतीय उत्पादकाला बाहेरच्या बाजाराशी स्पर्धा करण्याची त्याच्यामधनं एक मोठी संधी उपलब्ध झालेली आहे। या संधीचा फायदा निश्चितच 15%, 12%, 13% जर तुमच्या वस्तूची किंमत घटत असेल तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एक मोठी व्यापक संधी तुम्हाला त्या माध्यमातून निर्माण करून दिलेली आहे। सर्वसामान्य जनतेला सुद्धा त्याच्यामधनं खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा होईल। हा निश्चितच कुठे ना कुठे त्या परोक्ष अपरोक्षपणे फायदा भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या पर्यंत पोहोचणार आहे। याचा निश्चितच स्वागतार्ह कदम आहे आणि सरकारने असे कदम जे उत्कृष्ट पद्धतीने घेतलेले आहेत, मला तर असं वाटतं की याच्यामुळे बाजाराला खूप मोठ्या प्रमाणावरची चालना मिळेल आणि व्यापाऱ्यांना सुद्धा जे 4 टॅक्समध्ये 4 स्लॅबमध्ये जे मल्टिपल प्रॉडक्ट विकतात किंवा मल्टिपल प्रॉडक्ट बनवतात, वेगवेगळ्या चॅप्टर हेडमध्ये त्यांचे प्रॉडक्ट असतात आणि त्याच्याप्रमाणे त्यांचा स्लॅब वेगवेगळा असतो, इनपुट रॉ मटेरियलचाही स्लॅब वेगवेगळा असतो। याच्यामध्ये त्यांना एक सुखकर आणि सोपी पद्धती त्यांच्या अकाउंटिंग सिस्टीममध्ये होईल, GST रिटर्न्समध्ये होईल। GST रिटर्न्स आता ॲटो पॉप्युलेट होत असतात, त्याच्यामुळे त्यांना खूप काही कष्ट मिळत नाही। GST एक त्याच्या म्हणजे ठरवलेल्या एका निर्देशाकडे किंवा एका गोलकडे, त्या ध्येय साध्य करण्याकडे निश्चितच प्रवास करतोय। या प्रवासातला हा टप्पा जो आहे हा अत्यंत स्वागतार्ह आहे।